ॐ ओंकारं बिन्दु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. तर आज आपण समाधी पादातील 27 जो सूत्र जे आहे त्याच्यावर आपण विचार करणार आहोत. योग विद्येची ज्यांनी अनुभूती घेतलेली आहे असे वरिष्ठतम अध्यात्मवेत्ता वैज्ञानिक महर्षी पतंजली मुनींनी आपल्या समग्र जीवनाच्या साधनेच्या आधारावर योग दर्शन समाधीपाद 27व्या सूत्रात ईश्वराच्या नामासंबंधी लिहिलेलं आहे. काय म्हणाले ते की सगळं विश्व ज्याच्यातून निर्माण झालेलं आहे, सध्या ज्याच्यात हे विश्व राहते आहे आणि शेवटी हे विश्व ज्याच्यात विलीन होणार आहे, असं जे तत्व आहे, याची जी शक्ती आहे त्याला आपण ईश्वर म्हणतो. आणि मग सांगितलं पतंजलीने की तसे म्हणजे त्या ईश्वराचे वाचक प्रणव, त्याचा वाचक परमात्मा वाच्य आहे आणि प्रणव त्याचं वाचक आहे. म्हणजे प्रणव हे नाम आहे आणि परमात्मा नामी आहे. प्रणव हा शब्द आहे, परमात्मा त्याचा अर्थ आहे. प्रणव हे नाव जे आहे त्यांनी सांगितलं की परमेश्वराचं नाव प्रणव आहे. मग त्याचा जप करायला पुढे सांगितलं तस्य वाचक प्रणव तज्जपस तदर्थ भावन. त्या प्रणवाचं म्हणजे ओंकाराचा जप करायला पाहिजे आणि तो जप भावनेनं केलं पाहिजे, अर्थासहित चिंतन केलं पाहिजे. प्रणवाचा सार्थ जप आणि अर्थ चिंतन केल्यानं योग साधकाला समाधीचा लाभ होतो. याप्रमाणे अन्य ऋषींनी सुद्धा समाधी अवस्थेत अनुभव जो आलेला आहे त्याच्यात सांगितलेला आहे. मूळ जे त्रिगुणात्मक प्रकृती आहे आणि ईश्वर आहे यांचा ज्या ठिकाणी संबंध येतो त्या संबंधातून तेथे एक ध्वनी निर्माण होतो. तो निरंतर चालू असतो, तो नेहमी चालूच आहे, तो प्रगट होतो. तीच ध्वनी शक्ती रूपानं जगात अवतरते आणि विश्वातल्या सगळ्या कर्मांना पूर्ण करते. या स्वयं म्हणजे स्वतःच्या निःसृत म्हणजे निर्माण झालेल्या ध्वनीला योगी लोकांनी ध्यानपूर्वक समाधीमध्ये त्याचं श्रवण केलेलं आहे आणि त्या ब्रह्मानंदाचा आस्वाद त्यांनी घेतलेला आहे. त्याच ध्वनीला ईश्वराचं स्वयंघोषित सर्वोत्तम नाम म्हणजे प्रणव आहे आणि प्रणवच म्हणजे ओंकार आहे. महर्षी पतंजलीचा अभिप्राय असा आहे की प्रणवाचा सार्थ जप करणं योग्य आहे आणि हे सर्वात उत्तम साधन आहे. प्रणवाचा सार्थ जप केल्यानंतर त्याचा अर्थचिंतन केल्यानंतर हे जे चित्त चंचल आहे ते चंचलता त्याची संपते. जे विक्षेप आहेत व्याधी स्थान संशय प्रमाद आलस्य अविरती भ्रांती दर्शना लब्ध भूमिकत्व अनवस्थित्व आणि चित्त विक्षेपाच्या अंतराया हे 9 आहे. दुःख दौर मनस्यांग में जयत्व श्वास प्रश्वासा विक्षेप हे जे आहे हे सगळे मिळून जे विक्षेप आहेत यांचा नाश करण्याकरता अर्थचिंतन केलं पाहिजे प्रणवाचं. मग आपली चंचलता दूर होते, सर्व विक्षेपाचे संकटाचा अभाव होतो, नवीन चेतन शक्तीचा उदय होतो.
आणि आपल्याला अंतरात्म स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं. ईश्वराचा ज्या गुणांचं आपण चिंतन करतो ते दिव्य गुण आपल्यामध्ये हळूहळू प्रगट व्हायला लागतात. त्यासाठी या दिव्य साधकानं समाधी प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रणवाला जाणणारा सर्वज्ञ आहे. प्रणव आणि ओंकार हे काही भिन्न नाही, एकच आहे ते. कारण निराकाराचं जे निराकार परमात्मा आहे त्याचं रूपांतर करण्यासाठी ओंकाराची गरज आहे. नाद आणि प्रणव अक्षर हे सगळे एकच आहेत. शास्त्रात जिथं जिथं प्रणव शब्द आलेला आहे तिथं आपण ओंकार समजलं पाहिजे. भगवान शंकर प्रणवाची व्याख्या करतात. प्रकृष्ट नूतनो वर्णो नित्य नूतन विग्रह. नित्य नूतन विग्रह. प्रकृष्ट याचा अर्थ काय आहे की उत्कृष्ट, सगळ्यात उत्तम, अत्यंत चांगलं आणि अत्यंत आहे. आणि नूतनाचा अर्थ जे आहे, नूतनचा म्हणजे नवीन. या प्रकारानं अत्यंत उत्कृष्ट आणि नित्य नूतन नवरूप धारण केलं. कोणाचं आहे ते ब्रह्माचं आहे. त्याला प्रणव असं म्हटलेलं आहे. ब्रह्मापासूनच सर्व प्राणी देह धारण करणारे जितके आहेत त्या सगळ्यांच्या मध्ये प्राण आहे. प्राणाच्यामुळं आत्मा प्रगट होतो, प्राणाच्यामुळे हालचाल होते. त्या प्राणाला प्रणव असं म्हटलेलं आहे. माऊलीनं म्हटले प्राणांचा प्रणवोच्ची करावा. हे जे प्राण येतात त्याचा प्रणव तयार करा. कारण तोच अविनाशी त्रिगुणात्मक सर्व अक्षरांच्या मध्ये तोच आहे. वर्ण ज्ञानम वाग विषयो यत्र ब्रह्म वर्तते असं म्हटलेलं आहे व्याकरणकारांनी. पाणिनीने म्हटलेलं आहे ते अ पासून ज्ञेपर्यंत 52 वर्ण आहे. या अक्षरांच्या मध्ये ज्या वर्णमालेत ते 52 अक्षराला आहेत त्यांचा जो ध्वनी आहे त्या ध्वनीमध्ये परमपिता परमात्मा ओतप्रोत भरलेला आहे आणि त्याला प्रणव म्हटलेला आहे. तोच शुभ स्वरूप आहे, तो हंसरूप आत्मा आहे आणि तोच सृष्टी पालन आणि प्रलय करणारा परमपिता परमात्मा आहे. जेव्हा योग्यांचा प्राण सुषुम्ना नाडीत प्रवेश करतो, झाले इडा, पिंगला आणि सुषुम्ना 3 नाड्या आहेत. त्याच्यामध्ये इडा आणि पिंगला सोडून जी मध्ये सुषुम्ना नाडी आहे त्या सुषुम्ना नाडीत योगी प्रवेश करतो. मग मधात पहिल्यांदा काय होते, मग मध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा जे चक्र लागते मूलाधार चक्र आहे. त्या मूलाधार चक्राच्या मधून स्वाधिष्ठान चक्रात जातो योगी, म्हणजे प्राणांच्या आधारे. मग स्वाधिष्ठान चक्रामधून मणिपूर चक्रात जातो आणि मग तेथून वर चढत चढत अनाहत चक्रात येतो. ज्ञानेश्वरीत फार सुंदर वर्णन केलं आहे. तेथून पुढे आणखी वर जातो आणि विशुद्ध चक्रामध्ये प्रवेश करतो. त्या चक्रात प्रवेश करून तेथून वर आणखी वर चढतो. मग तो आज्ञा चक्रामध्ये येतो, ज्याला अग्निचक्रही म्हणतात. 2 बीज आहेत तिथं प्रवेश करून तेथून पुढे वर जातो. तर शेवटचं चक्र जे आहे सहस्रासार चक्र, 1000 अनंत त्याच्यामध्ये पाकड्या आहेत. अशा चक्राच्या मध्ये साधक प्रवेश केल्याच्या नंतर त्या ठिकाणी या पहिल्या चक्रापासून वेगवेगळे ध्वनी ऐकू येतात. त्या सगळ्याचं एकत्रीकरण होते अनहत चक्रामध्ये आणि त्या याच्यामध्ये अनहत चक्रात सहस्राचा चक्रामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर तिथं अनहत नादाचा सूक्ष्म ध्वनी प्रगट होतो. मूलाधार चक्रात होणाऱ्या अनहत नादाचं श्रवण करून
करीत करीत असं सहस्राचा चक्रात आपण गेलो, तिची जी अनंत नादाची अनुभूती आपणाला येते, हा सर्व प्राणांचा प्रभाव आहे. आवाज म्हटलं तर प्राणाचं स्वरूप आहे. या ध्वनीला प्रणव म्हणतात. म्हणजे प्रणवाची व्याख्या झाली. प्रणव म्हणजे काय? हा ध्वनी. कुठं? प्रत्येक चक्रामध्ये ध्वनी आहे, वेगळा वेगळा आहे, पण तो शेवट कुठं होतो? सहस्रासार चक्रात होतो. त्या परिवर्जकोपनिषदामध्ये नारद मुनीने ब्रह्मदेवाला प्रश्न केला. त्या मुमुक्षू साधकाला कोणता असा तारक मंत्र आहे, मुमुक्षाने त्याला ऐकल्यानंतर, जप केल्यानंतर त्याला मोक्ष प्राप्त होतो? ब्रह्मदेव म्हणाले, मुमुक्षुषासाठी प्रणव हाच तारक मंत्र आहे. तोच साक्षात ब्रह्म आहे. कोणता? प्रणव. जर प्रणवाचं चिंतन व्यष्टी म्हणजे व्यक्ती आणि समष्टी म्हणजे समाज, या दोन्ही रूपात जर केलं तर निश्चयानं नक्की साधकाला जे पाहिजे ते प्राप्त होते, अभिष्ट पूर्ती होऊ शकते. ब्रह्मा म्हणू लागले की एक व्यष्टी आणि दुसरं समष्टी असे दोन प्रकार आहेत. याच्या पुढे आणखी भेद आहेत. ब्रह्म हे प्रणव, संहार प्रणव, सृष्टी प्रणव, उभयात्मक प्रणव, सृष्टी आणि संहार प्रणव, असं या उभयात्मक प्रणवाचे बाह्य प्रणव आणि आभ्यंतरिक प्रणव असेही प्रकार पडतात. बाह्य प्रणव कोणता? व्यष्टी प्रणव, एका व्यक्तीच्या मध्ये जे प्रणव प्रगट होतो तो. आभ्यंतरिक प्रणव, समष्टीच्या मध्ये जो प्रणव तयार होतो तो. असा जो ब्रह्म प्रणव जो आहे, त्याच्यात पुन्हा व्यावहारिक प्रणव सुद्धा एक प्रकार आहे. उभयात्मक प्रणव, त्यालाच विराट प्रणव सुद्धा असं नाव आहे. हे आकार, उकार, मकार, अर्धमात्रा असे जे 4 मात्रा आहेत, ते स्थूल रूपाने त्याचे भेद होतात. म्हणून अर्धमात्रा प्रणवही असं एक आहे. एक आर्ष प्रणव सुद्धा एक आहे. हा प्रणव म्हणजे ओंकार आहे. ओंकाराला ध्वनी आहे, आपण प्रण करू शकतो. प्रणवाचा जप करता येतो. प्रणव नाम आहे, त्याचा ध्वनी ओम आहे. म्हणून प्रणवच ओंकार रूप एक अक्षर ब्रह्म आहे. याला अंत प्रणवही म्हणतात. या प्रणवाचे म्हणजे ओंकाराचे 8 अंग आहेत. 8 अंग कोणते आहेत? एक अकार, दुसरा उकार, तिसरा मकार, चौथी अर्धमात्रा, 4 मात्रा, आणि 5वं बिंदू, त्याच्यानंतर नाद, कला आणि शक्ती, असे 8 अंग प्रणवाचे आहेत. म्हणजे ओंकाराचेच आहेत. आता असे आकार मात्राचे अतिसूक्ष्म अभ्यास केल्यानंतर त्याचे 10,000 अवयव आहेत. उकार मात्राचे 1,000 अवयव आहेत. मकार मात्राचे 100 अवयव आहेत. पुन्हा अर्धमात्राचे अनंत अवयव आहेत. आपल्या शरीरातल्या कणाकणात एकेका नाडीमध्ये प्राण प्रवेश करतो, त्याचंच चिंतन आहे. विराट प्रणवाचे सगुण प्रणव आणि संहार प्रणव, निर्गुण प्रणव असे प्रकार आहेत. म्हणून या 4 आकारादी 4 मात्राचा जो आहे, समष्टीच्या दृष्टीनं आपण विचार करू लागलो की चतुर्थ मात्रा जी आहे तिलाच अर्धा मात्रा असं म्हणतात. अथ खलु ये उद्गीथ न प्रणवो य प्रणवो स उद्गीथ इत्येव वा आदित्य उद्गीत यश प्रणव ओमिती हे स्वरण नेती. हा जो उद्गीत जो शब्द आहे तोच प्रणव आहे, आणि जो प्रणव आहे तो उद्गीत आहे. हा सूर्य सुद्धा उद्गीतच आहे, तोही प्रणवच आहे. सूर्य प्रणव आहे, प्रणव सूर्य आहे.
आणि तोच स्वर आहे आणि तोच नादही आहे. अशा प्रकार प्रणवाचं आपण थोडक्यात चिंतन केलेलं आहे. आता हे जे आपण बारकाईने ज्ञानेश्वर माऊलीने याचं चिंतन केलेलं आहे, हे सर्व विश्व ज्याच्यातून निर्माण होते, ज्याच्यात राहते आणि सगळं विश्व शेवटी ज्याच्यात विलीन होते, असं जे तत्व आहे त्यालाच आपण परमात्मा, ईश्वर, ब्रह्म असे नाव देतो. हे जे चेतन तत्व आहे याला क्लेश कर्म विपाका शय्यर परामृष्टा पुरुष विशेष ईश्वरा, हा याला क्लेश नाही. कोणते क्लेश? अविद्या अस्मिता राग द्वेषाभिनिवेशा क्लेशा, हे 5 क्लेश परमात्म्याला नाही, जीवाला आहे. पहिला आहे अविद्या. अविद्या म्हणजे अनित्य अशुची दुःखनात्मसु नित्य शुची सुखात्म ख्यातीरा विद्या. जे नित्य वस्तू आहे ती न समजता अनित्य वस्तूला नित्य समजणे, जी पवित्र वस्तू आहे तिला न समजून घेता ती अपवित्र वस्तू आहे त्यालाच पवित्र मानणे, जे दुःखात्मक आहे त्याला सुखात्मक समजणं, जे आत्मा नाही त्याला आत्म समजणं, हे जे आहे याला अविद्या म्हटलेला आहे. म्हणून त्याच्यानंतर दृग्दर्शन शक्तो रेखात्मत्वा अस्मिता. अस्मिता म्हणजे काय? जे जो पाहणारा आणि जे दिसते हे दोन्ही एकच आहे असं वाटणं किंवा ते तुम्ही असं वाटणं. त्याच्या पुढे सुखानुशयी राग, सुखाचा अनुभव आला पुन्हा पुन्हा ते घ्यावं असं वाटणं, त्याला राग म्हणतात. दुःखानुशयी द्वेष, आपला दुःख झालेल्या वस्तूपासून आपण दूर राहतो, त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होतो. म्हणून त्याच्या स्वरसवाही विदोषो अपि तन्वानुबंधो अभिनिवेशा. विद्वान जरी मनुष्य असला तरी त्याला आपण भीती म्हणजे त्याला मृत्यूची भीतीच असतो, मी आहे असं वाटायला. हे जे पंचक्लेश आहेत, जो सर्वव्यापक चेतन तत्व आहे त्याला स्पर्श करीत नाही, तोच ईश्वर आहे. म्हणून त्या ईश्वराला मग म्हटलेलं आहे पतंजलीनं, तस्य वाचक प्रणव. हा परमात्म्याचं वाचक प्रणव आहे. प्रणवाचा जप म्हणजे ओंकाराचा जन्म आहे. या दृष्टीने आता प्रणवाची व्याख्या अनेक प्रकारानं केलेली तुमच्या पुढे मांडली. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याची व्याख्या केली, अत्यंत उत्तम पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे. काय सांगितलं? इडा वाम, इडा वाम दक्षिणे पिंगला, म्हणजे डाव्या बाजूकडून जेव्हा श्वासोश्वास चालतो तेव्हा ती इडा नाडी असते. दक्षिणे पिंगला, उजव्या नाडी नाकाच्या मधून नाकपुडीमधून जेव्हा श्वासोश्वास वाहतो त्याला पिंगला नाडी म्हणतात. दोहितया कळा ब्रह्मस्थानी, आणि ज्यावेळी या दोन्हीच्या मधूनही वाहतो त्यावेळी त्याला सुषुम्ना म्हणतात. दोहितया कळा ब्रह्मस्थानी, त्या इडा आणि पिंगला या दोन्हीच्या मध्येच लक्ष टाकणं. म्हणजे आता समजलं, इडा म्हणजे डाव्या नाकपुडीतून श्वासोश्वास वाहतो, पिंगला म्हणजे उजव्या नाकपुडीतून श्वासोश्वास चालतो. आता डावीला चंद्रनाडी म्हणतात आणि उजवीला सूर्यनाडी म्हणतात, आणि दोन्ही नाकपुड्यांच्या मधून जेव्हा वाहतो श्वासोश्वास होतो त्यावेळी तिला सुषुम्ना म्हणतो. या सुषुम्ना मधूनच सगळा प्रवेश चालतो. म्हणून आता तुम्ही प्रत्यक्ष करून बघा. आता उजव्या हाताचा अंगठा घ्या, उजव्या हाताची नाकपुडी बंद करा अशी, आणि श्वास सोडा. आता चालू आहे का डावी बघा, नाही. तर डावी नाकपुडी बंद करा, उजव्या हाताच्या मध्यमा आणि कनिष्ठ जवळच्या या 2 बोटानं डावी नाकपुडी बंद करा आणि श्वास घ्या.
घेता यायला का बघ. ज्या नाकपुडीतून श्वास वाहतो ते तुम्ही प्रत्यक्ष करून बघितलं पाहिजे. ते दररोज बघितलं पाहिजे. केव्हा बघितलं पाहिजे? सूर्योदय होत असताना आपली कोणती नाडी चालू आहे आपण बघितलं पाहिजे उठल्याबरोबर. आणि त्याच वेळी प्रातरग्निम प्रातरिंद्रम हवामहे हा जो प्रातःकालीन मंत्र आहे तो म्हटला पाहिजे. श्वास आणि प्रश्वास असं चालू आहे. हे जे चालू आहे या दोन्हीच्या मध्ये अंतर आहे. घेणं आणि सोडणं अति सूक्ष्म आहे. जसं दोन विचारांच्या मध्ये अंतर असतं तसं त्या श्वास आणि प्रश्वासामध्ये अंतर असतं. त्याचा जो अवकाश आहे त्याचा अनुभव घेतला पाहिजे. आता याच्याबद्दल तुम्हाला उदाहरण सांगतो. वीरशैव धर्मामध्ये याचा विचार एका कवयित्रीने केलेला आहे. ती संत कवयित्रीच आहे. तिला बोंता देवी असं तिचं नाव आहे. आणि वीरशैव वचनामृतामध्ये तिचं ते आलेलं आहे. अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत चटकन लक्षात येते. ती काय आहे? ही एक राजकुमारीच होती असं मानल्या जाते. आणि कल्याणला ती आली आणि तिचं शेवट ठेवणं कल्याणमध्ये तिनं आपला देह ठेवला. काय म्हणते ती? लक्ष द्या. दासबोधामध्ये सुद्धा शेवटच्या समासामध्ये सांगितलेला हाच विषय आहे. बघा मी म्हणून दाखवतो. कोणाचा आहे वचन? कोणाचं आहे? वीरशैव एका कवयित्रीचं आहे. बोंता देवी तिचं नाव आहे. आणि ग्रंथ वीरशैव वचनामृत याच्यामधून मी घेतलेला आहे. काय म्हणते ती? घटामध्ये अवकाश. तर घट माहित आहे तुम्हाला? मडक्याच्या मध्ये पोकळी असते ना. घटामध्ये अवकाश, मठातही अवकाश. मठ म्हणजे घर. घरातही अवकाश आहे, देहामध्ये अवकाश आहे, बाहेरही अवकाश आहे. आता बाई म्हणतात अवकाश अवकाश अवकाश. त्या दुसऱ्या चरणात असं सांगितलं अवकाश अवकाश अवकाश. आपणच अवकाश, आपणच अवकाश आहो. बिडाडी अवकाश तिचं नाव आहे. बिडाडी तिचं कवित्र्याचं नाव आहे. कवी करत असं तुका म्हणे तसं ते बिडाडी असं वापरतात. समजलं का? वीरशैवांच्या कवी संग्रहामधून ही घेतलेली आहे. घटामध्ये अवकाश, मठातही अवकाश. अवकाश अवकाश अवकाश. आपणती अवकाश, बिडाडी अवकाश. एवढंच आहे. लहान आहे पण किती सुंदर विचार मांडला. म्हणून ही बोंता देवी वीरशैव धर्मातील एक मोठी कवयित्री आहे. आता ह्या ज्या नाड्या आहेत त्या नाड्याच्या सांगून आपण या म्हणजे ज्ञानेश्वर महाराजच्या त्या अभंगातलं 397 अभंग त्याच्यातलं पहिलं चरण आपण बघितलं. पुढे काय म्हटलं आता आपल्याला बघायचं. गांधारी डाव्या डोळ्यात आहे. का? गांधारी नावाची नाडी डाव्या डोळ्यात आहे. हस्ती जिव्हा नाडी उजव्या डोळ्यात आहे. लिहून घेता येतं का? बघा. हस्ती जिव्हा उजव्या डोळ्यात आहे. पूषा उजव्या कानात आहे. हे नाड्या सांगू लागलो. यशस्विनी डाव्या कानात आहे. यशस्विनी डाव्या कानात आहे. अलंबुषा तोंडात आहे. कुहू लिंगात आहे. शंखिनी मूलस्थानात आहे म्हणजे गुद इंद्रियात आहे. प्राण हृदयात आहे. अपान गुदस्थानात आहे. समान नाभिस्थानात आहे. उदान कंठस्थानात आहे. व्यान सर्व शरीरात आहे. 10 प्राण आहेत. नागामुळं उपप्राण आहेत. नागामुळं ढेकर येत. कुर्ममुळं नेत्राची उघडझाप होते. कुरकुलमुळं शिंका येतात. देवदत्तामध्ये जांभई येते. आणि धनंजय मरून गेलत्या माणसामध्ये सुद्धा देहाला
ते फुगवत राहते. असं काय केलं, पहिल्या चरणाचा ज्ञानेश्वरांचा अर्थ समजा म्हणून एवढा विचार केला. काय, इडा वाम दक्षिणे पिंगला दोहितया कळा ब्रह्मसुख. या दोन्ही नाड्याच्या मध्ये जे आहे ब्रह्मस्थान आहे, ब्रह्मस्थानी या कलेतून प्रणव सैरा बापा धावी अवघड वाट. मधा जो प्राण आहे ना, अवघड वाटेनं धावतो मधात. रिघा नव पाटे जीव जीवना, 9 छिद्र जे शरीरात आहेत त्याच्यामध्ये तो जात येत असतो. पाठीच्या कण्यात इडा पिंगला आणि या दोहाच्या मध्ये सुषुम्ना नाडी वाहते. त्या आता बघा, त्या सुषुम्ना नाडीच्या आत वज्र नाडी आहे. कोणत्या नाडीत? सुषुम्ना नाडीत. सुषुम्ना कशी आहे? इडा आणि पिंगल्याच्या मधात आहे, पाठीच्या कण्यात आहे. कोण? सुषुम्ना नाडी. आणि सुषुम्ना नाडीत कोणती नाडी आहे? वज्र नाडी आहे. ती सरळ लिंगस्थानापासून मस्तकापर्यंत नाडी गेलेली आहे. कोणती? वज्र नाडी. सुषुम्ना गेली, सुषुम्नाच्या आत वज्र नाडी आहे. आता त्या वज्र नाडीच्या आत अत्यंत सूक्ष्म चित्रिणी नाडी आहे. चित्रिणी नाडी आहे त्याच्या आत. ही काय करते? 6 चक्राला धरून ती प्रकाशन आपलं दाखवते, रूप आपलं. मग चित्रिणी नाडीच्या आत ब्रह्मनाडी आहे. ती विजेप्रमाणे चमकते. ती कोठून न्यायची आहे? चतुर्दल कमलापासून वर मूलाधार चक्रापासून वर जाते. कुठपर्यंत जाते? मूलाधार चक्रातून स्वाधिष्ठानामध्ये, स्वाधिष्ठानामधून 3ऱ्या चक्रात, नाभिस्थानामध्ये, नाभिस्थानामधून हृदयस्थानामध्ये, आणि तिथून मग विशुद्ध चक्रात, आज्ञा चक्र आणि सहस्र चक्रात जाते. हे प्राणच आहे तो. म्हणून या सहस्रदल चक्रात गेल्यानंतर ब्रह्मरंध्रापर्यंत जाते. ते या सर्व नाड्यातून, या सगळ्या चक्रामधून जो वाहतो आहे प्राण, हाच प्रणव आहे. प्रणव रूपानं वाहतो. 9 पाठ म्हणजे 9 छिद्र आपले आहेत. आणि मग शेवटी 10वा जो आहे, 10वा दरवाजा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो ज्ञानदेव म्हणे हाची किरे प्रणव. प्रणवाची व्याख्या केली. अरे हाच प्रणव आहे. श्वासोश्वासाच्या मधून इडा पिंगलेला धरून सुषुम्ना नाडीतून जो प्राण जातो, त्याच्यात तुम्हाला सांगितले किती आहे ते. सुषुम्नेमध्ये वज्र नाडीमध्ये सूक्ष्म चित्रिणी नाडी, आणि चित्रिणी नाडीच्या मध्ये ब्रह्मनाडी. याच्यातून जो वाहतो आहे वायू, ज्ञानदेव म्हणे हाची किरे प्रणव. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा तर प्रणव आहे. या परता अनुभव नाही. यापेक्षा दुसरा कोणताही अनुभव नाही. म्हणून मूलाधार चक्र हे आपल्या पिंडातील आहे. ब्रह्मांडात त्याला गती चक्र म्हणतात. दुसरं स्वाधिष्ठान चक्र. ब्रह्मांडातलं जे चक्र त्याला स्थिती चक्र म्हणतात. मणिपूर चक्र. ब्रह्मांडात रती चक्र. हृदय चक्र. ब्रह्मांडात कालचक्र किंवा उत्तर संघ असं म्हणतात. आता पिंडात विशुद्ध चक्र, ब्रह्मांडात ध्वनी चक्र, त्याच्यानंतर तालू चक्र, तालूच्या पोकळीत राहते, शंखिनी विवर म्हणतात. हे 10वे द्वार आहे. ब्रह्मांडात साम्य चक्र, आज्ञा चक्र आणि तेज चक्र. ब्रह्मांडात त्याला प्रकाश चक्र म्हणतात. ललाट चक्र, आज्ञा चक्राच्या वर 4 अंगुले वर गोलाट आहे, त्याला ब्रह्मांडात जीवन चक्र म्हणतात. सहस्राधार चक्र, निर्वाण चक्र म्हणतात. ब्रह्मांडात त्याला विष्णू चक्र म्हणतात.
अशा रीतीनं आपल्या पिंडामध्ये जो वायू वाहतो आहे 72,000 नाड्यामधून किंवा लाखो नाड्या त्याच्यामधून वाहते, त्या वायूच्या रूपानं जे चेतन शक्ती प्रगट होत राहते, तिचा स्थूल रूपानं इंद्रियाच्या द्वारानं आपण अनुभव घेतो. तर त्याची आनंदाचा जर अनुभव घ्यायचा असेल तर या रीतीने गेलं पाहिजे. तर आपण आता वेळ संपत आलेला आहे, तर जड रूपाला न बघता जडामधून चेतन शक्ती वाहते. आपलं शरीर जड आहे, पण त्याच्यात चेतन शक्ती असते. लोखंड आहे, लोखंडाला तुम्ही तापवलं, लाल बुंद झालं, त्याचा रंग बदलते, त्याची शक्ती बदलते, परंतु त्या लोखंडाची नाही, त्याच्यामध्ये असणाऱ्या अग्नीची आहे. त्याप्रमाणे आपला श्वासोच्छ्वास चालतो, आपली इंद्रिय काम करतात. याचं कारण मध्ये असणारी चेतन शक्ती आहे, ती सुप्त अवस्थेत आहे. तिला जाग करण्याकरता प्रणवाचा ओंकाराचा जप करता आलं पाहिजे. त्या माऊलीने तर प्रणवावर खूप माऊली म्हणतात, प्रणवाशी रूप नाही, प्रणवाला रूप नाही, रूप नाही म्हणून काही छाया, छायाही नाही. छाया कोणाची असते? रूप असेल त्याची छाया असते. प्रणवाशी रूप नाही काही छाया, दशवेद्वारी मूळ माया असे की रे. तर 10व्या द्वारामध्ये मूळ माया राहते. सहस्रदळी वृत्ती लाविता निशंक, याचे 1000 पाकळे आहेत किंवा अनंत पाकळे आहेत, त्या ठिकाणी आपली वृत्ती लावता आली पाहिजे. सहस्रदळी वृत्ती लाविता निशंक, मनाशी भवाशी ऐकता येते. तिथं मन आणि संसार माया सगळे एक होऊन जातात. ज्ञानदेव म्हणे या परते नाही. माऊली सांगतात यापेक्षा दुसरं काही नाही बाबा. बोलण्याची सोयी अनुभवी जाणे, हे बोलून नाही जमत. तुम्ही त्याचा अनुभव घ्यायला शिका, ज्याच्यामुळे की तुम्हाला ती गोष्ट लक्षात येईल. 10वं द्वार ब्रह्मरंध्र, ज्याच्यामध्ये तत्व दिसते. म्हणून सहस्र दळावर वृत्ती कशी लावायची ते पुढच्या वेळी सांग, किंवा वेळ नाही ना आता. कारण तेच मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्राचार चक्र, याच्यामधून आपल्याला जावं लागते. त्याचे मंत्र आहेत, पुढच्या वेळी सांगू. आणखी एक अभंग आहे, तितका म्हणून दाखवतो, म्हणजे आपला वेळही संपेल. आता काय सांगतो? प्रणवच देह, प्रणवच देह, देह हा प्रणव, कल्पनेचा भाव कल्पू नये. ते आहे का नाही असा विचार करू नका. हे शरीरच प्रणव आहे. अंजनाचे सार तेच देह बारे, प्रकाशाचं जे सार आहे तोच तर देह आहे. आत्मा परिपूर्ण सारे पाहते ज्ञानी. ज्ञानलोक याच्यामधून आत्म्याला पूर्ण पाहतात. ज्ञानदेव म्हणे प्रणव माझा पिता, अक्षर तेच माता यात भेदे. म्हणून या दृष्टीनं पुढे सांगितलं पुढचा अभंग. पश्चिम मार्ग बापा प्रणव की हे सांग. पश्चिम मार्गामध्ये जे तत्व आहे म्हणजे वरच्या बाजूला, पश्चिम मार्ग बापा प्रणव हे सांग, जेथे असे महालिंग तेजोमय. त्या ठिकाणी महालिंग आहे, महालिंग दर्शना त्या ठिकाणी आहे. चंद्रातील जळ ते 17वी केवळ. चंद्रामध्ये जे जल आहे त्याच्या ज्या कला आहेत, 16 कला त्याच्या आहेत, आणि 17वी जीवन कळा जी आहे ती आपल्याला प्राप्त करावी लागते. नाद बिंदू कल्लोळ गर्भी झाला. आपण गर्भामध्ये असताना त्याचा कल्लोळ झाल्याचं रूप निर्माण झालं, त्यावेळी नाद आणि बिंदू त्याच्यात आले. ज्ञानदेव म्हणे देहा दुर्लभ, असा मनुष्य जन्म दुर्लभ आहे, तो तुम्हाला प्राप्त झाला. त्रैलोकी सुलभ भजनाचा हा, म्हणून तुम्हाला भजन करायला सुलभ आहे, सोपं आहे. त्याकरता तुम्ही त्याचा अभ्यास केला ती गोष्ट येते. आता त्या 16 कला आहेत, प्रत्येक कला वेगवेगळी आहे. 17वी जी कला आहे ती आपल्याला प्रगट करावी, यासाठी आपण ही गोष्ट करतो आहोत.